काल अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडलाय. मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माफीत काहीही घोषणा किंवा तरतूद करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, शेतकरी संघटनेचे नेते आहे. त्यांच्याकडून जाणून घ्या का त्यांच्या अपेक्षा काय होत्या आणि ते बजेटमध्ये पूर्ण झाल्या आहेत का. भाऊ, काय म्हणाल? काल बजेट सरकारने सादर केलं आहे. कर्जमाफीची घोषणा केलेली होती, मग त्याच्या तरतूद करण्यात आलेली नाही. याविषयी तुम्ही काय म्हणाल? आता खरं तर नोव्हेंबर डिसेंबरला यांनी घोषणा केली आणि आज तुमचं मार्च चालू आहे. हे 3 महिन्यामध्ये यांना एवढ्या गोष्टी विसर कसा पडू शकतो हा महत्त्वाचा विषय. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा जर शेती, शेतकरी कर्ज आणि एकंदरीत असलेल्या त्या सगळ्या योजनांच्या संदर्भात होता, तर बजेटमध्ये त्या अजेंड्यावर सोडा चर्चेत सुद्धा विषय निघाला नाही. तरतुदीचा विषय फार लांब राहिला. त्यांना आठवणच राहिली नाही की आपण नोव्हेंबर डिसेंबरला एवढा मोठ्या जनसमुदायाला, ज्या जनसमुदायाचं नाव शेतकरी आहे, त्या शेती व्यवसायाला आपण शब्द दिला आहे. तो शेती व्यवसाय आधीच मोठ्या अडचणीतून, संघर्षातून वाटचाल करत चालला आहे आणि वाटचाल करत असल्या कारणानं 2014चे पाडे यांनी परत गिरवले. 2014ला यांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वस्त केलं की आम्ही कर्जमाफी करू. 19 पर्यंत केली नाही, केली 1.5 लाखाची. जर समजा त्याचं कर्ज जर 70,000 असेल, यांच्या आश्वासनामुळं ते 3 लाख होत असेल, तर खरं सांगा कर्जमाफी करताय का शेतकऱ्याला कर्जबाजारी करताय? 7/12 कोरा 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 हा दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीसांचा शब्द त्यांच्या मनावरचं पटल किती कोरं आहे हे मात्र या ठिकाणी दर्शवून गेला. कुठल्याही पद्धतीने एकही पैशाची तरतूद शेतकऱ्याच्या कर्जासाठी, शेतकऱ्याच्या धोरणासाठी, शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी केलेली दिसत नाही. पण याच्यात असंही म्हटलं जातं आहे की लाडकी बहिणीच्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोजा पडलेला आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टींना आता कात्री लावण्यास सुरुवात झालेली आहे. खरंच राज्य आपले जे दिवाळखोरीकडे आहे का सरकार जाणून बुजून असं करतंय? कसं आहे माहिती आहे का, लाडकी बहीण योजना हा निवडणूक जिंकण्यासाठीचा डाव होता हे त्याही वेळेस समजत होतं जाणकारांना. आता बघा ना, 2100 रुपयाची घोषणा त्यांनी केलेली होती का बुवा सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये देऊ. आता ती 2100 रुपये द्यायचं तर त्या खात्याच्या मंत्री काय म्हणतात, तटकरी आहे का बुवा हे आम्ही 5 वर्षासाठी कधीतरी एकदा देणार, म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे परत 2100 रुपयाची तरतूद करणार. आज 2100 रुपयाच्या घोषणेच्या नावानंही तरतूद नाही, ज्या 7/12 कोरा कोराच्या नावानंही तरतूद नाही. मग कुठल्या योजनेसाठी एवढ्या मोठ्या जनसमुदायाला तुम्ही दिशाभूल करताय? कुठली योजना? तर नीट लक्षात जर घेतलं, 3 पक्षाचं सरकार आहे, कोणाच्या खात्याला किती पैसे याच्यासाठी स्पर्धा लागून दिली. आज सर्वोत्कृष्ट बलिदानाचा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान या भूतलावरचं, या जगाच्या साठीचं सर्वोत्तम उदाहरण आहे की राजानं बलिदान करावं. अहो, हे त्याग नाही करू शकले. त्यांच्या खात्याला किती पैसे यावेत याच्यासाठीची स्पर्धा केली. परंतु ज्याला आपण आश्वस्त केलंय, त्या शेतकऱ्याला, ज्याच्या जीवावर हे राज्य, हे राष्ट्र चाललेलं आहे, त्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीनं आपण दिलेल्या वचनाचा त्या ठिकाणी त्यांना आठवण झाली नाही. विसरच पडून गेला. इतका विसर का सगळ्या पेपरच्या रकान्यांमध्ये आले हे निवडणुकीचं वर्ष नाहीये. म्हणजे लाडकी बहीण असो किंवा शेतकरी असो, हे दोघंही फक्त निवडणुकीचं साहित्य म्हणून सोबत घेता की काय? निवडणुकीच्या वर्षी त्याला वेड्यात काढायचं आणि कर्जाच्या रानात आणून उभं करायचं. तुमच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळं देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमच्या कर्जमाफीच्या 2014च्या घोषणेमुळं आमची जिल्हा बँक सुद्धा अडचणीत आहे. तुमच्या आजच्या 2023-24च्या घोषणेमुळं आम्ही आणखी कर्जात उभे राहणार आहोत. एकदा लक्षात ठेवा. कोणीतरी म्हटलं होतं तुमचं अमृताहुनी नाव तुझे देवा गोड आहे. तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आहे की तुमचं नाव अमृताहून गोड आहे. जर नाही सिद्ध करू शकले तर सगळ्यात मोठे राक्षस म्हणून तुम्ही पुढे याल, हे या ठिकाणी सांगतो. किसान सन्मान योजनेचे केंद्राने पैसे पाठवलेले, पण असे म्हटलं जाते, अशी शेतकऱ्यांची अनेक तक्रारी आहे का त्यांना राज्याकडून जो मिळायचा हप्ता होता तो मिळाला नाही. तुम्हाला मिळालेला आहे का? नाही. केंद्र सरकारने जी PM किसान योजना आणली, त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो किसान योजना आणली होती. परंतु केंद्राची मिळते 2,000 रुपये, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये. परंतु ती राज्याची अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली. काही हप्ते मिळाले, काही आतापर्यंत तर मिळालेच नाही. आणि ज्या तरतुदी केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, जसं लाडकी बहीण असेल, PM नमो किसान योजना असेल, त्याच्यानंतर कर्जमाफी असेल, या सगळ्या योजना फक्त निवडणुकीपुरत्या त्यांनी वापरलेल्या आहे. निवडणूक झाली की यांना सरळ त्या गोष्टींचा विसर पडतो. तुम्ही जर उदाहरण धरलं तर मागच्या 2019च्या याच्यामध्ये शिंदे सरकारने घोषणा केली होती नमो योजनेची, पण नमो योजनेचे 2-3 हप्ते आले, त्याच्यानंतर ती बंद झाली. त्याच्यानंतर त्यांनी लाडकी बहीण आणली, तिचे 2100 रुपये सोडा,
परंतु कालच्या ज्या याच्यामध्ये त्या आदिती तटकरे बोलल्या की ही योजना आम्ही 5 वर्षासाठी राबवणार आहे, ती आत्ता नाही राबवायची. आम्ही कधीच म्हटलं नाही का आत्ता राबवायची, परंतु ते 21 सोडा 1500 रुपयामध्ये त्यांनी लाडक्या बहिणी इतक्या छाटल्या की त्या सरकारी योजनेचा काही फायदा नाही. आणि त्यानंतर जर आपण कर्जमाफीचा मुद्दा घेतला तर 2014 पासूनचा जो कर्जमाफीची योजना होती त्यावेळेस युती सरकार होतं आणि फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू. 1.5 लाखाची अर्धवट कर्जमाफी केली, ती बाजूला ठेवली. त्याच्यानंतर 2021ला महाआघाडीचं सरकार आलं, त्यांनी 2 लाखाची केली, परंतु कोरोना काळामध्ये ते त्यांना निधी आल्यामुळे त्यांनी ते 3 लाखापर्यंत केली नाही. आणि आता तर आमच्या देवाभाऊनी निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा म्हणता त्यांनी इलेक्शन जिंकलं, लाडक्या बहिणीच्या याच्यावर जिंकलं. परंतु ह्या दोन्ही योजना त्यांच्या फॉल ठरल्या. कालच्या राज्याचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये या तरतुदीच केलेल्या नाही. मग तरतुदी केल्या नाही तर तुम्ही निधी देणार कुठून? जर समजा तुम्हाला आता तुम्ही जर कोरा करा ठरलं, आणि शेतकरी सर्वात महत्त्वाचं शेतकरी कर्जबाजारी का होतोय? नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल, त्यानंतर सरकारी जे घोषणा होता कर्जमाफीच्या, प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की मी जो कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेलो तर मला त्याचा आधार भेटेल, मग मी पैसे कशाला भरू? परंतु त्याचं व्याज वाढत जातं आणि व्याज त्याचं दुप्पट तिप्पट होऊन आज भाऊनी सांगितलं, गणेश भाऊनी की 70,000 रुपयाचं व्याज 3 लाख रुपये जर होत असेल तर मग तो शेतकरी जगेल कसा काय? आणि हे घोषणा कोण करतं? फक्त निवडणुकीपुरतं घोषणा करायच्या आणि त्याच्यानंतर विसर पडायचा. हेच करून चालणार नाही. तुम्ही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी या घोषणा आणलेल्या होत्या आणि म्हणून आमचं सर्व शेतकऱ्यांमार्फत आम्ही देवळे भाऊला विनंती करू की तुम्ही जो शब्द दिला तो शब्द पाळण्याची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे आणि तो जरूर पाळवा. आणि नमो किसान योजना जी तुम्ही राज्य सरकारची ती जे काही हप्ते थकले असतील त्या हप्त्यांसह शेतकऱ्यांच्या जगात कमीत कमी त्यांना तो शेतकऱ्यांना वापरता येईल आणि त्याच्यापासून काहीतरी त्यांना दिलासा मिळेल, हीच आमची विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं, एक शेतकरी म्हणून जे अपेक्षा आहे तुमच्या सरकारकडून आणि कांद्याचे भाव म्हणा किंवा इतर भाजीपाल्याचे किंवा शेतमालाला योग्य भाव मिळतोय का? अनेक शेतकरी म्हणून तुम्हाला ज्या सरकारकडून अपेक्षा असतात ते पूर्ण होत आहे का? कसं आहे, आज सरकारकडून भरपूर अपेक्षा होत्या, पण सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आम्हाला भीक नको, हवे घामाचे दाम. आम्हाला या कांद्याला भाव पाहिजे, आम्हाला टमाट्याला भाव पाहिजे, आम्हाला जास्त काहीच नको. तुमचे 1500 नको, तुमचे 2100 नको. तुम्ही फक्त आम्हाला नुसत्या अपेक्षा, आम्हाला नुसतं गाजर दाखवायचं काम करताय. तुम्ही कसं केलंय माहिती आहे का? तुम्ही बोलले कात्रीचं. कसं आहे, 26 जानेवारीचा दिवस होता, घरात 4 माणसाची फॅमिली होती, एक मुलगा, एक त्याची बहीण आणि नवरा बायको. काय झालं, 26 जानेवारी दिवशी मुलाला पॅन्ट पाहिजे होती, पॅन्ट फाटलेली होती. मग बाजारात पॅन्ट आणायला वडिलांनी पॅन्ट आणली, पण पॅन्ट थोडी 1 इंच वाढव होती. मग आईला वाटलं आपला मुलगा नाराज व्हायला नको, मग पॅन्ट आईने गुपचूप 1 इंच कापली. त्यानंतर बहिणीला वाटतं आपला भाऊ नाराज नको व्हायला, बहिणीने 1 इंच कापली. वडिलांना वाटतं आपला मुलगा नाराज होईल, त्याने बी 1 इंच कापली. असं करता करता सगळ्याला त्याने काय केलं, एकमेकाशी समन्वय साधला नाही. त्यामुळे काय झाली, ती पॅन्ट खूपच आपरी होऊन गेली. गव्हर्नमेंट असं चालू आहे, ज्याच्या पर्यंत ते कात्री मारायचं काम करतंय, पण शेतकऱ्याचा कोणी विचार करीत नाही. शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे, नाही तर शेतकरी आता एकदम मेटाकुटीला चाललाय. कांद्याला भाव नाही, त्यामुळे काय होतंय, आमच्या गोरगरीब जनतेचे आहे ना, मुलांचे लग्न होऊ नाही राहिले, अशी परिस्थिती होऊ राहिली. त्याच्यामुळे आहे ना, सरकारने याचा विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीसचा जरूर विचार केला पाहिजे. फक्त गाजर द्यायचं काम चाललंय, कर्जमुक्ती करू, कर्ज माफ करू, उतारे कोरे करू. कधी करणार? शेतकऱ्याने फाशी आत्महत्या केल्यावर करणार का काय? कधी करणार हे त्यांनी विचार केला पाहिजे गोष्टीचा. आणि आता मंत्रिमंडळात त्यांची चालू आहे ना चर्चा, कांद्याविषयी, टमाट्याविषयी, शेतीमालाविषयी, याचा काहीतरी विचार केला पाहिजे त्यांनी. एकूणच आपण बघितलं असेल तर अर्थसंकल्पात पाहिजे तरी शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आलेली. दुसरीकडे शेतमालाला भाव योग्य मिळत नाही आहे, कांद्याचे भाव कोसळलेले, टमाट्याचे भाव कोसळलेले, त्याच्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. आता तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना दिलासा मिळेल असे धोरण राबवावे, अशीच एक मुख्य मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.